नमस्कार. आज आपण तयार करणार आहोत ठुशी. यासाठी लागणार आहे गोल्डन मनी 0 नंबरचे, तास मनी किंवा पेंडेंट यूज करू शकता, 4 नंबर सोनेरी मनी, स्टिक फास्ट ग्लू, गोंडा, नायलॉन धागा ज्वेलरी मेकिंगचा पिवळ्या रंगाचा, काळे मनी. आज आपण जे ठुशी पाहणार आहोत ते काळे आणि सोनेरी मनी मिक्स असणारी ठुशी पाहणार आहोत. यासाठी तुम्हाला पिवळा नायलॉन धागा घ्यायचा ज्वेलरी मेकिंगचा. एका सुईमध्ये साधारण 2 ते 2.5 मीटर लांब डबल धागा ओवून घ्यायचा आहे आणि गोंड्याला अटॅच करायचा आहे. यासाठी गोंड्याच्या हुकाला आपण सुई घालणार आहोत आडवी. सुई ओढून घ्यायची आणि शेवटला जे 2 धागे राहतात त्याच्यामधून सुई घालायची आहे आणि घट्ट सुई ओढून घ्यायची. अशी इथे गाठ बसते. अशी दुसरी सुई देखील आपल्याला ओवून घ्यायची आहे. या ठुशीसाठी आपल्याला एकूण 5 सुया लागणार आहेत. गोंड्याला अटॅच करून घेतल्यात आपण दोन्ही सुया आणि हा गोंडा एक्झाम पॅडला लावून घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला ठुशी करायला सोपं पडेल. इथे आपण एक्झाम पॅडला गोंडा लावून घेतलेला आहे आणि दोन्ही सुया एकत्र करून आपल्याला यामध्ये 4 नंबर सोनेरी मणी घालायचा आहे आणि 2 सुया आता वेगवेगळ्या करायच्या. डाव्या हातातील सुईमध्ये आपल्याला एक सोनेरी मणी घालायचा आहे आणि एक काळा मणी घालायचा आहे. तर उजव्या हातातील सुईमध्ये आपल्याला एक सोनेरी मणी घालायचा आहे आणि डाव्या हातातील जो काळा मणी आपण घातलेला आहे त्याला उजव्या हातातील सुईने क्रॉस करायचे आहे. प्रत्येक वेळी आता आपल्याला काळा मणी एक एक क्रॉस करत जायचं आहे आणि दोन्ही सुया हळूहळू ओढून घ्यायच्या आहेत. दोरा मोठा असतो, गुरफटण्याची शक्यता असते. दोरा हळूहळू ओढून घ्या. इथे आपला काळा मणी एक क्रॉस झाला. पुन्हा एकदा पहा. डाव्या हातातील सुईमध्ये आपल्याला एक सोनेरी मणी घ्यायचा आहे, एक काळा मणी घ्यायचा आहे. तर उजव्या हातातील सुईमध्ये फक्त आपल्याला एक सोनेरी मणी घ्यायचा आहे आणि डाव्या हातातील जो काळा मणी आहे त्याला उजव्या हातातील सुईने क्रॉस करायचे आहे. दोन्ही सुया हळूहळू ओढून घ्यायच्या. जर तुम्ही डाव्या हातामध्ये 2 मणी घालणार असाल सुईमध्ये तर शेवटपर्यंत डाव्या हातातील सुईमध्येच 2 मणी घालायचे आहे. असे आपल्याला एकूण काळे 24 मणी क्रॉस करून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही पाहू शकता 24वा काळा मणी क्रॉस करून झालेला आहे. यानंतर दोन्ही सुया आपल्याला एकत्र करायच्या आहेत आणि 4 नंबरचा जो सोनेरी मणी आहे तो घालायचा आहे. यानंतर मोठा तास मणी 8 नंबरचा किंवा तुम्ही पेंडेंट देखील यूज करू शकता. ठुशीचे वेगवेगळे पेंडेंट भेटतात आपल्याला. मी इथे मोठा तास मणी यूज केलेला आहे 8 नंबरचा. तास मणी ओवून घ्यायचा आहे
आणि तासमणी ओवून झाला की परत 4 नंबर सोनेरी मणी ओवून घ्यायचा आहे. चार नंबर सोनेरी मणी ओवून घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता. आता सुईमध्ये आपल्याला एक काळा मणी घ्यायचा आहे. फक्त एकच काळा मणी घ्यायचा आहे डाव्या हातातील सुईमध्ये आणि उजव्या हातातील सुईने तो क्रॉस करायचा आहे. आणि दोरा हळूहळू ओढून घ्यायचा आहे. दोरा हळूहळू ओढून घ्यायचा आहे. तुम्हाला इथे मी झूम करून दाखवते. तुम्ही पाहू शकता ठुशीचा जो पहिला भाग आहे त्याला शेवटी 24वा काळा मणी आपला क्रॉस झालेला आहे एकच, म्हणून या साईडला देखील आपण एक काळा मणी पहिला क्रॉस करून घेतलेला आहे. आता यानंतर जशी आपण सुरुवात केली तशीच डाव्या हातातील सुईमध्ये एक सोनेरी मणी घ्यायचा आहे, एक काळा मणी घ्यायचा आहे आणि उजव्या हातातील सुईमध्ये एक सोनेरी मणी घ्यायचा आहे. उजव्या हातातील सुईमध्ये देखील आपल्याला एक सोनेरी मणी घ्यायचा आहे आणि डाव्या हातातील जो काळा मणी आहे त्याला उजव्या हातातील सुईने क्रॉस करायचे आहे. या पद्धतीने दोरा हळूहळू ओढून घ्यायचा. असे आपल्याला एकूण 24 काळे मणी क्रॉस करून घ्यायचे आहेत. असे एकूण 24 काळे मणी क्रॉस करायचे आहेत. इथे तुम्ही पाहू शकता 24वा काळा मणी क्रॉस झालेला आहे शेवटचा. यानंतर आपल्याला डाव्या हातातील सुईमध्ये एक सोनेरी मणी घालायचा आहे. उजव्या हातातील सुईमध्ये देखील एक सोनेरी मणी घालायचा आहे 0 नंबरचा आणि दोन्ही सुया एकत्र करून 4 नंबरचा सोनेरी मणी घालायचा आहे. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. हा ठुशीचा पहिला भाग आपला तयार झाला आहे. इथे दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आणि आपण इथे गाठ मारून घेणार आहोत. दुसरी बाजू गोंड्याला आधी अटॅच करायची नाहीये, पूर्ण ठुशीची गुंफण झाल्यावर अटॅच करायचे. यासाठी इथे एक साधी गाठ मारून घ्यायची, सेसर गाठ, जेणेकरून धागा ओढला की लगेच सुटेल आणि आपले मणी सैल होणार नाही. इथे एक घट्ट गाठ मारून घ्यायची आपल्याला. इथे पाहू शकता घट्ट गाठ मारून घेतली आहे. गाठ मारून झाली की ठुशी परत उलटी लावून घ्यायची आपल्याला एक्झाम पॅडला आणि जिथे आपण सुरुवात केली आहे तिथे पुन्हा आपल्याला एक सुई ओवून घ्यायचे आणि अटॅच करायचे. अटॅच करण्यासाठी नेहमीप्रमाणे गोंड्याच्या हुकामध्ये सुई घालायची. गोंड्याच्या हुकामध्ये सुई घालायची, सुई ओढून घ्यायची आणि शेवटला जे 2 धागे राहिलेले असतात त्यामधून सुई बाहेर काढायची. इथे आपली घट्ट गाठ बसते. ही गाठ घट्ट ओढून घ्यायची. यानंतर 4 नंबरचा जो मोठा सोनेरी मणी आहे त्यामध्ये सुई बाहेर काढायची आणि उजव्या बाजूचा जो सोनेरी मणी आहे छोटा 0 नंबरचा त्यामधून सुई बाहेर काढायची. दोरा हळूहळू ओढून घ्यायचा.
नंतर सुईमध्ये आपल्याला एक काळा मणी घालायचा आहे, एक सोनेरी मणी घालायचा आहे आणि ज्या छोट्या सोनेरी मण्यातून सुई बाहेर काढली त्याच मण्यामध्ये खालून वरती सुई बाहेर काढायची आहे. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला पुढचा 2 नंबरचा जो सोनेरी मणी आहे त्यामधून सुई बाहेर काढायची आहे. दोरा हळूहळू ओढून घ्यायचा. प्रत्येक वेळी दोरा घट्ट ओढून घ्यायचा जेणेकरून ठुशी सैल होणार नाही. सुईमध्ये पुन्हा आपल्याला एक काळा मणी घ्यायचा आहे, एक सोनेरी मणी घ्यायचा आहे आणि खालचा जो काळा मणी आडवा झालेला आहे त्या काळ्या मण्यामधून आणि पुढचे 2 जे सोनेरी मणी आहेत त्या 2 मण्यांमधून असं तिन्ही मण्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. पहिल्या वेळी आपण 2च मण्यांमधून सुई बाहेर काढली, यावेळी आपल्याला 3 मण्यांमधून सुई बाहेर काढायची आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, एक काळा मणी घालायचा आहे, सुईमध्ये एक सोनेरी मणी घालायचा आहे आणि खालचा जो काळा मणी आहे आडवा झालेला त्यामधून आणि पुढच्या 2 सोनेरी मण्यांमधून अशा 3 मण्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. हळूहळू दोरा ओढून घ्यायचा. एक अशी पूर्ण पट्टी आपल्याला तयार करून घ्यायची. सुईमध्ये एक काळा मणी घ्यायचा आहे, एक सोनेरी मणी घ्यायचा आहे आणि खालचा जो काळा मणी आडवा झालेला आहे त्या मण्यामधून आणि पुढच्या 2 सोनेरी मण्यांमधून अशा 3 मण्यांमधून सुई बाहेर काढायची आहे. हळूहळू दोरा ओढून घ्यायचा आहे. अशी पूर्ण पट्टी आपल्याला तयार करायची आहे. आता मधोमध आपण आलो, यानंतर हे जे 3 मधले मणी आहेत त्यामधून सुई बाहेर काढायची आहे. 4 नंबरचा सोनेरी मणी, मोठा तास मणी, पुन्हा 4 नंबरचा सोनेरी मणी. जर तुम्ही मोठा तास मणी मी वापरला आहे तिथे पेंडेंट वापरणार असाल तर 4 नंबरचा सोनेरी मणी, मध्ये पेंडेंट आणि पुन्हा 4 नंबरचा सोनेरी मणी या तिन्हीतून सुई बाहेर काढायची आहे आणि दोरा हळूहळू ओढून घ्यायचा आहे. जशी आपण पहिली सुरुवात केली त्याचप्रमाणे 0 नंबरचा उजव्या साईडचा जो सोनेरी मणी आहे त्यामधून सुई बाहेर काढायची आहे आणि सुईमध्ये आपल्याला एक काळा मणी घ्यायचा आहे, एक सोनेरी मणी घ्यायचा आहे आणि ज्या मण्यामधून आपण सुई बाहेर काढली त्या छोट्या मण्यामध्ये खालून वरती सुई परत घालायची आहे. खालून वरती परत सुई घालायची आहे. दोरा हळूहळू ओढून घ्यायचा आहे. आणि 2 नंबरचा जो सोनेरी मणी आहे पुढचा त्यामध्ये परत सुई घालायची आहे.
आणि दोरा ओढून घ्यायचा आहे. सुईमध्ये पुन्हा आपल्याला एक काळा मणी घालायचा आहे, एक सोनेरी मणी घालायचा आहे आणि खालचा जो काळा मणी आडवा झालेला आहे त्या मण्यामधून आणि पुढच्या 2 सोनेरी मण्यामधून सुई बाहेर काढायची आहे. घट्ट दोरा ओढून घ्यायचा आहे. अशी पूर्ण पट्टी आपली तयार करून झाली आहे. शेवटला फक्त एक सोनेरी मणी घातला आहे आणि जो शेवटचा काळा मणी आहे त्यामधून पुढच्या छोट्या सोनेरी मण्यामधून आणि 4 नंबरचा जो मोठा सोनेरी मणी आहे त्यामधून सुई बाहेर काढायची आहे. आणि इथे पुन्हा दोऱ्याला आपण घट्ट गाठ मारून घेणार आहोत. इथे आपली पट्टी तयार झाली आहे. पुन्हा आपण ते एक्झाम पॅडला लावून घ्यायचे आहे आणि जिथे ठुशीला सुरुवात केली आहे तिथे आपल्याला आता 2 सुया अटॅच करून घ्यायच्या आहेत गोंड्याला. ही आपली पट्टी तयार झाली आहे. तुम्ही पट्टी ठुशी म्हणून वापरू शकता, पण तुम्हाला मी आता इथे गोल ठुशी दाखवणार आहे. यासाठी आपल्याला 2 सुया अटॅच करायच्या. यासाठी पहिली सुई अटॅच झाली की जो मोठा 4 नंबरचा सोनेरी मणी असतो त्यामधून बाहेर काढायची आणि डाव्या साईडला जो छोटा सोनेरी मणी आहे 0 नंबरचा त्यामधून बाहेर काढायची आहे. पुन्हा दुसरी सुई घ्यायची आहे गोंड्याला अटॅच करून. यासाठी नेहमीप्रमाणे सुई ओढून घ्यायची. शेवटला 2 धागे असतात त्यामधून सुई घालून बाहेर काढायची. घट्ट गाठ मारून घ्यायची आहे आणि 4 नंबरचा जो सोनेरी मणी आहे त्यामध्ये सुई घालायची आणि उजव्या साईडचा जो छोटा सोनेरी मणी आहे त्यामधून सुई बाहेर काढायची आहे. आता आपल्या ठुशीची गोल गुंफण तयार होईल. यासाठी आता एकच काळा मणी घ्यायचा आहे डाव्या हातातील सुईमध्ये आणि उजव्या हातातील सुईने तो क्रॉस करायचा आहे. आता फक्त आपण काळे मणी क्रॉस करत जाणार आहोत. दोन्ही सुया हळूहळू ओढून घ्यायच्या आहेत. घट्ट दोरे ओढून घ्यायचे जेणेकरून ठुशी सैल होणार नाही. इथे तुम्ही पाहू शकता दोरा ओढून झाला की डाव्या हातातील जी सुई असते ती डाव्या साईडला जो छोटा सोनेरी मणी आहे त्यामधून बाहेर काढायची आणि उजव्या हातातील सुई ही उजव्या साईडला जो छोटा सोनेरी मणी आहे त्यामधून बाहेर काढायची. यानंतर डाव्या हातातील सुईमध्ये एक काळा मणी घ्यायचा आहे आणि उजव्या हातातील सुईने तो क्रॉस करायचा आहे. आणि दोन्ही सुया हळूहळू ओढून घ्यायच्या आहेत. अशी गोल गुंफण छान तयार होते ठुशीची. दोरा घट्ट ओढून घ्यायचा.
पुन्हा पुढचा जो सोनेरी मणी आहे डाव्या साईडला त्यामध्ये डाव्या हातातली सुई घालायची. उजव्या साईडला जो छोटा सोनेरी मणी आहे त्यामध्ये उजव्या हातातील सुई घालायची. आणि डाव्या हातातील सुईमध्ये एक काळा मणी घालायचा आहे. आणि उजव्या हातातील सुईने तो क्रॉस करायचा आहे. दोन्ही सुया हळूहळू ओढून घ्यायच्या आहेत. असं शेवटपर्यंत काळा मणी आपल्याला क्रॉस करून घ्यायचा आहे. हा शेवटचा काळा मणी आपला क्रॉस होतो आहे. यानंतर 4 नंबरचा जो सोनेरी मणी आहे त्यामधून दोन्ही सुया बाहेर काढायच्या आहेत. इथे आपली पूर्ण ठुशी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता काळ्या आणि सोनेरी मण्यांची सुंदर ठुशी तयार झालेली आहे. आता आपण गोंड्याची दुसरी बाजू अटॅच करून घेणार आहोत. यासाठी इथे जी आपण गाठ मारलेली आहे ती दोरा ओढून हळूहळू सोडून घ्यायची. आणि गोंड्याला अटॅच करण्यासाठी प्रत्येक सुईने गाठ मारायची. यासाठी सुई गोंड्याच्या हुकामध्ये घालायची आणि शेवटला जे 2 धागे राहिलेले असतात त्यामधून बाहेर काढायचे आणि सुई घट्ट ओढून घ्यायची. अशी प्रत्येक सुई आपल्याला गोंड्याला गाठ मारून घ्यायची आहे. इथे प्रत्येक सुईची गोंड्याला गाठ मारून झाली की स्टिक फास्ट ग्लू लावायचा गाठीवर आणि जरासा पुढे दोऱ्यांवर देखील लावायचा. आणि प्रत्येक सुई ही 4 नंबरचा जो सोनेरी मणी आहे शेवटचा आपला त्यामध्ये घालायची. चार नंबरचा सोनेरी मणी आहे त्यामध्ये घालायचं सुई आणि इथे धागा कट करून घ्यायचा. अशा सगळ्या सुया आपल्याला 4 नंबरचा जो सोनेरी मणी आहे त्याच्यात एक एक करून घालायचे आणि धागा कट करायचा, जेणेकरून गाठ दिसणार नाही, ती लपली जाईल. इथे आपली ठुशी पूर्ण तयार झाली. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू.